साधारण 25-30 वर्षांपूर्वीच्या भारताच्या पहिल्या फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ यांच्या भाषणातला हा भाग ऐका. Now this is not a matter to be laughed at and forgotten. We people in India are terribly ill-disciplined. We think because we've got freedom that we can do what we like. I do not stop you from criticizing, to standing up for your rights. I think it's your duty to do it. But what I abhor are the acts that we've gone into because we've got freedom. Why do we have to spit pan all over? Why do we have to write on doors and things? Why do we have to keep staircases dirty and filthy? Why do we have to throw garbage in somebody else's compound? These are all acts of ill-discipline. It is because of these acts of ill-discipline that you have corruption, you have smuggling, you have all sorts of things. दुर्दैवाने या भाषणाला 25-30 वर्ष झाली आहेत, पण परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. आजही आपण बघतो सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये लोक कचरा करतात, पान थुंकतात. रेल्वे ट्रॅकवर, रेल्वे स्टेशनवर कित्येकदा लोक कचरा टाकतात, थुंकतात. चालत्या गाडीतून सुद्धा लोक रस्त्यावर थुंकतात. साधे साधे वाहतुकीचे नियम लोक पाळत नाही. कित्येक लोक तर त्यांच्या गाड्यांवर महाराजांचं चित्र लावतात आणि वाहतुकीचे नियम ते तोडतात. महाराज हे किती शिस्तप्रिय आणि शिस्तीच्या बाबतीत किती कठोर होते हे काय आपल्याला सांगायला नको. मग जर शिवाजी महाराजांना आपण आपला आदर्श मानतो तर हे साधे साधे नियम आपल्याला पाळायला नकोत का? गडकोटांवर आपण जेव्हा जातो तिकडे सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळतं. जागोजागी रिकाम्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या पडलेल्या मिळतात, खाण्याचे रॅपर पडलेले असतात. हे आपल्याला बदलायला हवं. आपल्याला आपल्यामध्ये शिस्त आणायला हवी आणि यात सरकारला दोष देऊन चालणार नाही. हे आपल्यालाच करायला हवं. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये लिहा.